आता मी शाळेमधून आला आहे आणि तुम्ही बघू शकता ते मी मॅगी घेतलेलं काल मेडिकलमधून. तर चला याला टेस्ट करूया. अख्खा टाक. त्याच्या पॅकेटमध्येच लिहिले ते हॉट आणि स्पायसी आहे. पण याची चटणी असणार ना तर हॉट अँड स्पायसी. मग दोन चटणी आहे. दोन चटणी याच्यामध्ये. एक चीजी वाला आहे, एक पावडर आहे आणि एक सॉस आहे. दाखव. नाही बघ असं मॅगी. हे बघ हे असं. हे बघ म्हणतं. हे बघ म्हणतं मॅगी. ते हेच नाही भेटत आहे. सीझन नाही भेटत आहे. बंद कर. माहिती आहे हे हॉट अँड स्पायसी लिक्विड आहे. ओ आणि ह्याला कलर पण देतो ना. तम म्हणतं कैची घे. हे म्हणतात घ्यायची. काफे पडेल बघ सगळं. पूर्ण स्पॉइल झालंय. अरे हे काप ना पटकन म्हणतं इकडून. पूर्ण काप पुढपर्यंत. हा काढ. हा मळू म्हणतात डोळा उडेल पटकन. चीज एकदम काही स्मेल येऊ येते. नको. चीज स्मेल येतो. त्याला फूड कलर टाइप बोलू शकतोस तू. हे घे मंथन. हे बघ गरमागरम सर्व केलंय तुला मॅगी. हा हे बघा वाफाता येतोय मॅगी. हा चल खा. कुठे बसून खातो? इथेच बसून खा ना. खाली बस. इथे टेबलवर ठेवून बसून खा. सगळं ते भेटले. मग मराठीचं त्याचं हँडरायटिंग बघ किती छान आहे एकदम. मंथन खा. सगळं ते तिखट आहे. काय आहे? सीजन सारखे तिखट आहे. हलता दाखव तोंड. लिक्विड जास्त झालं. मग तो तर हॉट अँड स्पायसी कधीपासून करतोय तर तेच होणार ना त्याचं. नाही त्याला नाही द्यायचं तर तू बोलू नाही शकत. त्याला नाही द्यायचं आहे ना. तुझं आहे ना. तू थोड्या वेळानंतर बनव तुझं. हा काय आहे मंथन? इतकं उचलून खाणार तर ते अंगावर पडेल गरम गरम. मंथन हे तुझा जो स्वभाव आहे ना हा जो ॲग्रेसिव्हचा तो आधी तू चेंज कर. प्रत्येक वेळेला भांडण, प्रत्येक वेळेला हे करतोस. आत्ता पडून नाही झाला तर परत ते पायावर पडलं तर भाजेल ना. हा हळूहळू का. सुट्टी काय पट आटप. चल ट्युशनला जायचं. आटप लवकर. 7ला 5 मिनिट आहे. तर नाही होते तर का कॅडबरी बरोबर खातोयस तू? तिला देऊन टाक ना ती अर्धी. काय आहे मंथन? एका हातामध्ये पर्क, एका हातामध्ये मॅगी. कोण खातंय? इथे बघ. नको का हो लूज मोशन होईल मंथन. हे बघ हे बघ मी श्रीखंड घेतलेलं आहे. श्रीखंड पुरी रात्री खायची. ऐक माझं. जा श्रीखंड बघ फ्रीज मध्ये आहे का बघ. हा मग मी श्रीखंड घेतलंय ना तुझ्यासाठी. दे रियाला दे. हा दे. घे रिया पटापट खा. हा मग मी तुला 50 रुपये देते ना. तू हे असं हे पटापट खा घरी ये. त्याला ट्युशनला सोडून ये. मंथन लूज मोशन चालू होईल एका तासामध्ये. लूज. हे बघ डोळ्यातून पूर्ण पाणी येतंय त्याच्या. बघ व्यवस्थित. हे बघ डोळ्यातून पाणी येते बघ. ऐक इथे बघ. इथे बघ डोळा दाखव. म्हणून सांगते तिला देऊन टाकते. आपण दुसरी घेऊया. तुला पास्ता घेऊया. रिया लूज मोशन होईल त्याला. अरे पण गरज काय ते हॉट स्पायसी. चीजी पण येते. चीजचा फ्लेवर येतो बरोबर. मंथन आता तू जे मॅगी खाल्लीस त्याच्यामधून अर्धी तर मीच खाल्ली रे. अर्धी पेक्षा कमी. ते पण लास्ट 2 बाईट्स. हा लास्ट 2 बाईट्स पण खाल्ली तर ना. आणि मला काहीही ते असं वाटलंच नाही की ते
स्पायसी आहे करून. मला पूर्ण चीजचा टेस्ट येत होता. आता तू पहिल्यांदा म्हणजे असं एवढं स्पायसी खातोय, तुझ्याप्रमाणे ते स्पायसी असणारच. आणि तू हमेशा गोड खातोस, जास्त तिखट काहीच नाही खात. तुझं जे तिखट असतं ना, माझं तर ना काहीच नसतं. हे बघा, मंथनला मी ऑटोने सोडायला चालली आहे आणि इथे ट्रॅफिक चालू झाली परत एकदा असाच लेट होत आहे. तेच तर, मंथनची आहे ट्युशन 7 o'clockची. आम्ही निघाले 6:30. मंथनची 6:30ची ट्युशन आहे, पण मंथन स्वतः 6:30ला येतो, तर मग त्यामुळे आम्हाला वेळ नाही भेटत ना, म्हणून 7 वाजून जातात. आता तर 7:30 वाजायला आलेत. मंथन, तू केवढूशा वेळ अभ्यास करणार आहे? हां बरोबर. हां बरोबर. हे बघा, इथे सगळे गाडी थांबण्यात. काय माहिती काय झालंय, पुढे जातच नाही आम्ही. बघा ट्रॅफिक बनते, तर ते सगळ्यात फर्स्ट गाडी आहे ते काय करते. आणि सगळ्या गाड्या इथे पूर्ण थांबलेल्या आहेत. सिग्नल तर असू शकतं हे सिग्नलमुळे, पण एवढा वेळ आम्ही लिटरली आता 10 मिनिटापासून इकडेच थांबलो आहे. तर किती वाजले असतील? 7:45 वाजले असतील. म्हणजे म्हणतात किती वेळ अभ्यास करणं? 1 तास. फक्त आणि फक्त 1 तास ते मी पण तेच विचार करते. मंथनची बस काय विचार करेल? मंथन केवढ्या वेळासाठी अभ्यास करायला आलाय? 1 तास, फक्त 1 तास. मंथनचे डोळे पण बघा, की आता मॅगी खाऊन आलाय तरी पण. वरून त्याच्यासोबत मंथन किती वियर्ड कॉम्बिनेशन असेल ना ते. नव्हतं बघा. गाडी उचलणारी जी दुसरी गाडी असते ती आधी मॅगी खातो, मग परत खातो. ओ अच्छा. बघा, फायनली आता आम्ही ना ट्रॅफिकमधून सुटकारा पाहिलाय. मंथन, तर तू मिसला काय जाऊन एक्सप्लेन करणार? काय एक्सप्लेन? मी थोडी येणार. वेळ आहेस का? काय मस्त हवा येते रे यार. थंडीच्या दिवसांचं मला हेच आवडतं, हवा मस्त येते थंडीच्या दिवसात. मंथन, आता जा मस्तला एक्सप्लेन कर की काय काय झालं. तू ट्रॅफिकमध्ये फसलेला असते सगळं. अर्धा टाइम झाला. हां, तिथे आता पोरं खेळतात पण तुझ्या ट्युशनची असतील. बाय. आता फायनली मंथनला मी सोडून आली आहे आणि आता आम्ही एवढं ट्रॅफिकमध्ये फसलेलो. मी तुम्हाला सांगितलं, आम्ही 10 मिनटापासून ट्रॅफिकमध्येच होतो आणि त्यामुळेच आम्हाला एवढा लेट झाला ना, की आम्ही आता 8 वाजायला फक्त आणि फक्त 10 मिनटं बाकी आहे आता. आणि वरून मंथनला असते 6:30चा ट्युशन. म्हणजे मंथनचा जो ट्युशन असतो तो 6:30 वाजेपासून असतो, पण मंथन जातो 7 o'clockला, कारण त्याची बसच लेट येतो त्यामुळे. आणि आज वरून मंथनचा मॅगीमुळे एवढं म्हणजे मंथनला लेट झालं ना, की आता मंथनची मेस त्याला काय बोलेल आणि काय नाही तर त्यालाच माहिती. मग जेव्हा तो घरी येईल तेव्हा मी त्याला बघते, विचारते की काय म्हटलं त्याच्या मेसने. तर आता मी चालली आहे घरी. जाताना मी मंथनला रिक्षाने सोडते, कारण तेव्हा मंथनला थोडा लेट होत असतो. पण आता काय, मंथनला सोडून तर आली आणि आता टाईम तर आहे माझ्याकडे, तर आरामात मी चालत जाईन. त्यामुळेच
माझं थोडं फिरणं पण होऊन जातं, एक्सरसाइज पण होऊन जाते माझी. बघा आता मी जिकडून चालली आहे तिकडे फुल्ली कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे आणि इथे गाड्या पण येत जात आहेत, म्हणजे असं बुलडोझर टाईप, क्रेन, ते सगळे व्हेकल्स येतात. त्यामुळेच नॉर्मल साईडच्या म्हणजे साईडमधून चाललेलं बरं पडतं. तसं तर लोक साईडमधूनच चालतात, पण ह्या वेळेस जागा एवढीशी आहे आणि त्यामुळेच माणसाला जागाच नाही भेटत की कुठून चालू आणि कुठून नाही. म्हणून गाडी आणि आम्ही जे चालतोय ते लोक पूर्ण मिक्स्डअप होऊन जातोय. आणि आता माहिती आहे, मी तर आता तुम्हाला 8 वाजताचं दाखवत आहे. रात्री 2 o'clockपर्यंत इकडे सगळे कन्स्ट्रक्शन्स चालू असतात. माहीत नाही लोक विंटर सीझनमध्ये एवढं रात्रीपर्यंत कसं कन्स्ट्रक्शन करून येतात, वरून एवढं हाईटवर असून सुद्धा. बापरे. तुम्हाला सांगितलं ना कशामुळे डेंजर आहे हा रस्ता. ह्या व्हेकल्समध्ये, या मोठे जे व्हेकल्स आहे ना त्यामुळेच ना कितीतरी ॲक्सिडेंट्स होतात आणि यांचा डेंजरस खूप, म्हणजे डिस्टन्स ठेवावं लागतं खूप जास्त. तर कधी पण काय झालं आपण बोलू तर नाही शकत ना कोणाला, ब्लेम थोडी ना करू शकत. मी तुमच्याशी बोलते आहे ना, व्हिडिओ चालूच आहे, मी तुमच्याशी बोलते आहे. तर हा मी खरं सांगू तर जे आपण कन्स्ट्रक्शन होतं ना, म्हणजे कुठलीही बिल्डिंग बनते त्यावेळेस ते जे त्यांचा बिसाईडवाला म्हणजे त्या एरियाचा जो रोड असतो ना एकदम मडी असतो. म्हणजे जरी ते सुकलेला असेल रोड तरी पण लोक त्याला म्हणजे असं पाणी टाकून वेट करून टाकतात, कारण जे थिक टायरवाले व्हेकल्स असतात ना त्यांना म्हणजे बरं पडतं की सामान कॅरी करायला. जर असं पण पुन्हा जे सरफेस जे रोड्स आहेत एकदम कडक असेल ना आणि त्याच्यावर जर आपण कन्स्ट्रक्शन म्हणजे जे व्हेकल्स काही कॅरी करत असतात, वेल्डिंगचे वस्तू जे इम्पॉर्टंट असतात, तर मग त्याच्यात ना काय होऊन जातं की रोड जो आहे ना क्रॅक होऊन जातं, कारण ते हेवी मटेरियल्स आहेत बिल्डिंगचे, त्यामुळेच त्यांचा वजन पडतो आणि मग त्यामुळेच रोडमध्ये थोडीशी क्रॅकनेस येऊन जाते. मग जे व्हेकल्स आहे ते बरोबर चालू नाही शकत. मग काय करतात ते लोक पूर्ण आधी पाणी टाकून देतात, त्याला पूर्ण वेट होऊन देतात, मग ते लोक स्वतःचं काम चालू करतात. आणि आता मग पूर्ण वेल फंक्शन झाल्याच्या नंतर ते लोक रोड बनवून टाकतात. तर मी इथे दुसऱ्या साईडला आली आहे जिकडे आम्ही राहतो. तर इथे बघा पूर्ण चालू होतं कन्स्ट्रक्शन. इथे आमच्या इथे पण पूर्ण बिल्डिंग बनते, पण आता त्याच्यासाठी जास्त मटेरियल्स रिक्वायर्ड नाही, कारण ऑलमोस्ट बिल्डिंग बनली आहे. फक्त जे पेंटिंग, ग्लासेस ते सगळं ते फक्त लावायचं आहे बिल्डिंगमध्ये. तर त्यामुळेच आता रोड बनवून टाकली आहे. कुठला आहे हा मॅगी तुझा? केमची. हा कसला आहे? इंडियन नको आहे तुम्हाला, आता कोरियन पाहिजे. चल ना आटप, मला भांडी वगैरे घासायची बघ. एवढ्या पसाऱ्यामध्ये तुला करायची गरज नव्हती. मंथनमुळे झालं हा पसारा, निघत पण नाही. काढ व्यवस्थित. तोडू नकोस ती मॅगी, अख्खीच टाक, अख्खी टाक. माय गॉश. अरे हळू, असं जेवण बनव ना. आता त्याला उकळी येऊ दे व्यवस्थित आणि मग नंतर हा मसाला टाक, कळलं? आता मिक्स करायला चालू करते मी. फुल्ली शिजलेलं आहे आत्ता हे. आणि मी पॅकेटवर बघितलं त्या लोकांनी लिहिलं आहे की
आधी फुल कुक होऊन द्या मॅगीला आणि मग त्याच्यानंतर पाणी काढा आणि मग गॅसवर तुम्ही लोक मिक्स करा. ते जे ऑइल आहे सीझनिंग ऑइल आणि जे पावडर आहे ते मसाला आय मीन थोडा वेळ 2च मिनटं जरा मिक्स करणार. आणि एकाच जागेवर मी ते टाकलेलं ना पूर्ण मसाला तर त्यामुळे त्या जागेवर साठवू नको ते म्हणून मिक्स करते. आणि माझ्या हातावर एवढं गरम गरम वाफा येत आहे तुम्ही काय सांगू. तर आय होप की मंथनसारखं माझं नको होऊन दे. आणि मी कमी टाकलं आहे मसाला. मंथनचं जे मी बघितलं ना त्याच्यात तेवढं चीजी तरी होतं ते पूर्णच स्पायसी घेतलं आहे. मिक्स तर केलं आहे थोडा वेळ ह्याला गॅसवर असंच राहून देईन आणि मग बघते. हे ते टाका. आज काय आहे छोले पुरी श्रीखंड. कट कर. थांब फुगू दे. थांब. तेल उडेल. आता उभा काढ. कसं लागतंय खाऊन बघ. अजून घे हा पुऱ्या. रात्रीचे 1:45 झालेत. हा तू काय स्कूलमध्ये फंक्शन कसली ऍक्टिव्हिटी आहे. बाहेर आणि सेलर. तू काय करणार बाय करणार आहे सेल करणार आहे दोन्ही. काय क्राफ्टच्या वस्तू बनवायच्या आहेत काय हँडमेड काय बनवायच्या आहेत हँडमेड आणि विकायचे. हँडमेड बनवायचे आणि विकत घ्यायचं पण आहे ना. आणि एक वस्तू कितीला घ्यायची स्कूलमध्ये 15 रुपये. नाही म्हणजे 5, 10, 15 असं विकू शकतो. आणि मॅक्सिमम आम्ही 20ला विकू शकतो. त्याच्या पुढे जायची नाही. ओके म्हणजे 5 रुपये 10 रुपयाला विकू शकतो. मग त्याचे प्राइजेस या सगळ्यांचे आत्ताच तू हे कर. रिया तू काय बनवून देते त्याला हेल्प काय करते. फॅन त्याच्यासोबत आईस्क्रीम स्टिक अटॅच करणार म्हणजे थोडं. आता तू सध्या काय काय बनवलंय. आणि मग हे 3 चिपचॉप दीदीने पण हेल्प केले. मी विचार करते की मंथनला हे देऊन नाही दोन यकीनच नाही तुला की बिने बनवलंय. कशाला यकीन घरी सगळी जण आपापल्या घरातून. चार्ट पेपर पण आहे तिथे. चांगल्या वस्तू बनव आणि व्यवस्थित एका बॉक्स मध्ये घेऊन जा. तो तुझा रेड कलरचा बॉक्स आहे ना तिथे बघ या ड्रॉअर मध्ये ठेवलाय. आणि काय बनवलंय कार्ड. ग्रीटिंग कार्ड. ओके हा काय मेरी क्रिसमस आहे. दाखव थांब दाखव थांब. आणि असं पण दाखव. असं बंद कर थांब. छान बनवलंय मेरी क्रिसमस. हे दीदीने बनवलंय. दीदीने लिहिलंय. हे बाकी सगळं हे पण मी लिहिलंय. आता बनवण्यापेक्षा तू पण लक्षात ठेव आता या सगळ्या गोष्टी म्हणताना. म्हणताना यावेळेस पण तसंच केलंय बघ. उलटच केलं म्हणता ना. असं का करतो उलट तू. हा नाही उलट नाही केलंय. लोक विकत घेताना पण विचार करतील ना की असं उलटा बनवत आहे तू. नाही हे बुद्ध साइड आहे. हे छोटा आहे. ह्याच्यात एकदम मोठा बनवणार. हॅपी बर्थडे विश करणार असं आहे. बोर्डे साइड व्हायला पाहिजे ना. कुठेही तुला मी अजून ऐक आम्ही अंधेरीला कामाला जायचो ना तर आर्चिसच्या आम्ही दुकानात जायचो. आर्चिसच्या दुकानामध्ये जायचो आणि हे सगळं बनायचे. मग क्रिकेटर बनायचं असेल तर काय टेस्टच नाही आला क्राफ्टिंग मध्ये. अरे पण